मित्रांनो, प्रत्येक माणूस आयुष्यात काहीतरी मोठं करण्याचं स्वप्न पाहतो. यशस्वी व्हायचं असतं, आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायचं असतं, कुटुंबाला आनंदात ठेवायचं असतं आणि एक समाधानी आयुष्य जगायचं असतं. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की अनेक मेहनती लोक प्रामाणिक असूनही आयुष्यात मागे का राहतात? कारण त्यांच्याकडे क्षमता नसते म्हणून नाही, तर त्यांच्या काही रोजच्या सवयी नकळत त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करत असतात. मित्रांनो, मोठं नुकसान नेहमी मोठ्या चुका करत नाही, ते दररोज पुन्हा पुन्हा केल्या जाणाऱ्या लहान चुकीच्या सवयींमुळे होतं. उद्या करू, थोडा वेळ मोबाईल पाहतो, आज व्यायाम नको, हे काम नंतर करू, असे छोटे छोटे निर्णय एक दिवस मोठ्या अपयशाचं कारण बनतात. वाईट सवयी सुरुवातीला आरामदायी वाटतात, पण काही महिन्यांनी त्या तुमचा वेळ, ऊर्जा, आत्मविश्वास, नाती आणि भविष्य सगळंच हिरावून घेतात. आणि सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे अनेक लोकांना स्वतःच्या आयुष्याची वाट लावणाऱ्या सवयी आपल्यात आहेत याची जाणीवही नसते. मित्रांनो, यशस्वी लोक वेगळं नशीब घेऊन जन्माला येत नाहीत, ते फक्त वेगळ्या सवयी निर्माण करतात. आणि अपयशी लोक मोठ्या समस्यांमुळे हरत नाहीत, तर रोजच्या चुकीच्या सवयींमुळे हळूहळू स्वतःलाच हरवत जातात. लक्षात ठेवा, तुमचं भविष्य तुमच्या नशिबावर नाही, तर आज तुम्ही कोणत्या सवयी जगता यावर ठरत असतं. जर तुम्ही वाईट सवयी सोडल्या, तर तुमचं आयुष्य आपोआप बदलायला सुरुवात होईल. आणि जर त्या तशाच चालू ठेवल्या, तर मोठी स्वप्न असूनही मोठं यश मिळवणं कठीण होईल. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आयुष्याची वाट लावणाऱ्या 15 धोकादायक सवयी, ज्या तुम्ही आजच बंद केल्या पाहिजेत. या 15 सवयी तुमचा मौल्यवान वेळ वाचवतील, तुमचा आत्मविश्वास वाढवतील, तुमची विचार करण्याची पद्धत बदलतील, मानसिकदृष्ट्या मजबूत बनवतील आणि यशस्वी, आनंदी आणि समाधानाचं आयुष्य जगण्याचा योग्य मार्ग दाखवतील. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातील फक्त एक सवय जरी तुम्ही आजपासून कायमची सोडली, तरी तुमच्या आयुष्यात मोठा सकारात्मक बदल सुरू होऊ शकतो. आणि कदाचित आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देऊ शकतो. सवय क्रमांक 1, सतत टाळाटाळ करणं. मित्रांनो, जगात अशी एक सवय आहे जी लाखो लोकांची स्वप्न पूर्ण होण्याआधीच संपवते, आणि ती म्हणजे टाळाटाळ करण्याची सवय. उद्या करू, थोड्या वेळाने सुरू करतो, आत्ता मूड नाही, अशी वाक्य सुरुवातीला अगदी साधी वाटतात, पण हळूहळू ती तुमच्या आयुष्याचा भाग बनतात. आणि मग एक दिवस तुम्ही मागे वळून पाहता, तेव्हा लक्षात येतं की वेळ निघून गेला, पण स्वप्न तिथेच राहिली. मित्रांनो, यशस्वी लोक योग्य वेळेची वाट पाहत नाहीत, ते आजच सुरुवात करतात. लक्षात ठेवा, परिपूर्ण वेळ कधीच येत नाही. जो आज एक छोटं पाऊल उचलतो, तोच उद्या मोठं यश मिळवतो. म्हणून आजपासून टाळाटाळ करणं बंद करा, कारण आजचं काम उद्यावर ढकलणं म्हणजे स्वतःचं भविष्य स्वतःच मागे ढकलणं आहे.
सवय क्रमांक 2, ओव्हर थिंकिंग करणं. मित्रांनो, विचार करणं ही चांगली गोष्ट आहे, पण अति विचार करणं ही धोकादायक सवय आहे. अनेक लोक काम करण्यापेक्षा विचार करण्यातच वेळ घालवतात. हे झालं नाही तर लोक काय म्हणतील, मी अपयशी ठरलो तर, अशा हजारो प्रश्नांमध्ये ते अडकून पडतात आणि कृतीच करत नाहीत. लक्षात ठेवा, जास्त विचार निर्णय घेण्याची क्षमता कमी करतो, तर योग्य वेळी केलेली कृती आयुष्य बदलते. सगळ्या उत्तरांची वाट पाहू नका, पहिलं पाऊल टाका, रस्ता आपोआप दिसू लागेल. सवय क्रमांक 3, प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न. मित्रांनो, तुम्ही कितीही चांगले असलात तरी सगळे लोक तुमच्यावर आनंदी राहणार नाहीत. काहींना तुमचं बोलणं आवडणार नाही, काहींना तुमचं यश खटकणार आणि काहींना तुमचं अस्तित्वही त्रासदायक वाटेल. मग सगळ्यांना खुश करण्याचा प्रयत्न का करायचा? जो प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न करतो तो शेवटी स्वतःलाच दुःखी करतो. मित्रांनो, लोकांच्या अपेक्षांनुसार नाही तर स्वतःच्या मूल्यांनुसार जगा. कारण ज्या दिवशी तुम्ही स्वतःला महत्त्व द्यायला शिकाल, त्या दिवशी लोकांचं मत तुमच्या आनंदावर परिणाम करणार नाही. सवय क्रमांक 4, स्वतःची इतरांशी तुलना करणं. मित्रांनो, आज सोशल मीडियामुळे आपण दिवसभर दुसऱ्यांचं यश पाहत असतो. कोणाची नवीन कार, कोणाचं नवीन घर, कोणाची मोठी नोकरी, आणि मग आपण स्वतःला कमी समजू लागतो. पण लक्षात ठेवा, प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं, प्रत्येकाची वेळ वेगळी असते. दुसऱ्यांच्या अध्याय क्रमांक 10शी तुमच्या अध्याय क्रमांक 2ची तुलना करू नका. स्पर्धा दुसऱ्यांशी नाही तर कालच्या स्वतःशी करा, कारण खरी प्रगती तिथूनच सुरू होते. सवय क्रमांक 5, नकारात्मक लोकांमध्ये राहणं. मित्रांनो, तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा प्रभाव तुमच्या आजूबाजूच्या लोकांचा असतो. जर तुमच्या आसपास नेहमी तक्रार करणारे, निराशावादी, मत्सरी आणि इतरांना खाली खेचणारे लोक असतील तर नकळत तुमचाही विचार तसाच बनतो. म्हणून अशा लोकांपासून योग्य अंतर ठेवा आणि अशा लोकांमध्ये राहा जे तुम्हाला प्रेरणा देतात, तुमच्या यशात आनंद मानतात आणि अडचणीच्या काळात तुमचा आत्मविश्वास वाढवतात. लक्षात ठेवा, वाईट संगत हळूहळू आयुष्याची वाट लावते आणि चांगली संगत हळूहळू आयुष्य घडवते. सवय क्रमांक 6, स्वतःवर विश्वास नसणं. मित्रांनो, जगातील सर्वात मोठी हार दुसऱ्यांकडून मिळत नाही, ती स्वतःवरचा विश्वास हरवल्यावर मिळते. अनेक लोक काम सुरू करण्यापूर्वीच स्वतःला म्हणतात, हे माझ्याकडून होणार नाही, मी एवढा हुशार नाही, लोक माझ्यावर हसतील, आणि याच विचारांमुळे ते कधीच सुरुवात करत नाहीत. लक्षात ठेवा, तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला नाही तर जगही तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. प्रत्येक मोठा माणूस कधीतरी नौका होता, पण त्याने स्वतःवर विश्वास ठेवला म्हणून तो मोठा झाला. मित्रांनो, स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमच्या आयुष्याचा सर्वात मोठा आधार तुम्ही स्वतः आहात. सवय क्रमांक 7, वेळेची किंमत न ओळखणं. मित्रांनो, हरवलेले पैसे पुन्हा कमावता येतात, हरवलेली वस्तू पुन्हा मिळू शकते, पण हरवलेला वेळ कधीच परत येत नाही. तरीही अनेक लोक
तासनतास मोबाईलवर निरर्थक व्हिडिओ पाहतात. उद्देश नसताना सोशल मीडियावर वेळ घालवतात आणि मग म्हणतात माझ्याकडे वेळच नाही. लक्षात ठेवा, वेळ नसतो असं नाही, प्राधान्य चुकीचं असतं. जो वेळेचा आदर करतो, वेळ त्याला यशाचं बक्षीस देते. सवय क्रमांक 8, चुका मान्य न करणं. मित्रांनो, चूक प्रत्येकाकडून होते, पण ती मान्य करणं हे मोठेपणाचं लक्षण आहे. अनेक लोक स्वतःची चूक मान्य करण्याऐवजी इतरांवर दोष टाकतात, सबबी सांगतात आणि स्वतःला नेहमी बरोबर समजतात. अशा लोकांची प्रगती तिथेच थांबते, कारण जो स्वतःच्या चुका स्वीकारतो तोच त्यातून शिकतो आणि जो शिकतो तोच आयुष्यात पुढे जातो. सवय क्रमांक 9, आरोग्याकडे दुर्लक्ष करणं. मित्रांनो, यश, पैसा आणि मोठी स्वप्न यांचा काहीच उपयोग नाही जर तुमचं शरीर आणि मन निरोगी नसेल. अनेक लोक रात्रभर जागतात, व्यायाम करत नाहीत, चुकीचं खाणं खातात आणि आरोग्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतात. पण एक दिवस शरीर त्याची किंमत वसूल करतं. लक्षात ठेवा, आरोग्य ही खर्चाची गोष्ट नाही, ती सर्वात मोठी गुंतवणूक आहे. दररोज थोडा व्यायाम, योग्य आहार आणि पुरेशी झोप हीच यशस्वी आयुष्याची खरी ताकद आहे. सवय क्रमांक 10, सतत भूतकाळात जगणं. मित्रांनो, अनेक लोक आजचं आयुष्य कालच्या आठवणींमध्ये घालवतात. कोणी दुखावलं, अपयश आलं, विश्वासघात झाला आणि ते त्याच विचारात वर्षानुवर्षे अडकून राहतात. पण लक्षात ठेवा, भूतकाळ बदलता येत नाही, मात्र भविष्य आजही तुमच्या हातात आहे. जे झालं त्यातून शिका, पण ते आयुष्यभर ओझं म्हणून घेऊन फिरू नका, कारण जो भूतकाळ सोडतो तोच भविष्य घडवतो आणि जो पुढे चालत राहतो त्यालाच यश एक दिवस नक्की मिळतं. सवय क्रमांक 11, नकारात्मक विचारांमध्ये अडकून राहणं. मित्रांनो, आपण जसं विचार करतो तसंच आपलं आयुष्य घडतं. जर सतत हे होणार नाही, मी अपयशी ठरेन, माझं नशीबच खराब आहे असे विचार करत राहिलात तर तुमचं मन, तुमची ऊर्जा आणि तुमचा आत्मविश्वास हळूहळू कमी होत जाईल. लक्षात ठेवा, नकारात्मक विचार समस्या सोडवत नाहीत, ते फक्त समस्या मोठी करून दाखवतात. म्हणून प्रत्येक परिस्थितीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवायला शिका, कारण जिंकण्याची सुरुवात नेहमी विचारांपासूनच होते. सवय क्रमांक 12, सतत तक्रारी करत राहणं. मित्रांनो, काही लोक प्रत्येक गोष्टीत तक्रारच शोधतात. परिस्थिती खराब आहे, लोक चांगले नाहीत, नशीब साथ देत नाही, सरकार चुकीचं आहे, पण ते स्वतःमध्ये बदल करण्याचा कधीच प्रयत्न करत नाहीत. लक्षात ठेवा, तक्रार करणारे आयुष्यभर कारणं शोधत राहतात आणि कृती करणारे यश मिळवत राहतात. आजपासून तक्रार कमी करा आणि कृती जास्त करा. सवय क्रमांक 13, शिकणं थांबवणं. मित्रांनो, ज्या दिवशी तुम्ही नवीन गोष्टी शिकणं थांबवता त्या दिवशी तुमची प्रगतीही थांबते. जग दररोज बदलत आहे. नवीन कौशल्य, नवीन संधी, नवीन कल्पना दररोज निर्माण होत आहेत. म्हणून वय काहीही असो, शिकत राहा, पुस्तकं वाचा, चांगले व्हिडिओ पहा, नवीन अनुभव घ्या, कारण ज्ञान ही अशी संपत्ती आहे जी कोणीही तुमच्याकडून हिरावून घेऊ शकत नाही. सवय क्रमांक 14, स्वतःची जबाबदारी न स्वीकारणं. मित्रांनो, आयुष्यात जेव्हा काही चुकतं तेव्हा अनेक लोक दुसऱ्यांना दोष देतात,
पण यशस्वी लोक पहिला प्रश्न स्वतःला विचारतात, मी काय सुधारू शकतो? हीच त्यांची ताकद असते. लक्षात ठेवा, जो स्वतःची जबाबदारी स्वीकारतो तोच स्वतःचं भविष्य बदलू शकतो. कारण जबाबदारी स्वीकारणं ही परिपक्वतेची आणि यशाची पहिली पायरी आहे. सवय क्रमांक 15, स्वतःवर काम करणं थांबवणं. मित्रांनो, सर्वात धोकादायक सवय म्हणजे स्वतःला मी असा आहेच असं मानून बदलण्याचा प्रयत्न सोडून देणं. लक्षात ठेवा, प्रत्येक दिवस स्वतःला कालपेक्षा थोडं चांगलं बनवण्याची संधी असते. तुमचं व्यक्तिमत्व, तुमची शिस्त, तुमचं ज्ञान, तुमचा आत्मविश्वास यावर दररोज काम करा. कारण जग बदलण्यापूर्वी स्वतःला बदलणं आवश्यक असतं आणि जो स्वतःवर सतत काम करत राहतो त्याला यश उशिरा का होईना पण नक्की मिळतं. मित्रांनो, आयुष्य एका दिवसात बदलत नाही, ते रोजच्या सवयींमुळे बदलतं. आज तुम्ही ज्या सवयी जगत आहात त्याच उद्याच तुमचं आयुष्य घडवणार आहेत. वाईट सवयी सोडणं सुरुवातीला कठीण वाटेल, पण त्याच सवयी जर सोडल्या नाहीत तर संपूर्ण आयुष्य अधिक कठीण होईल. म्हणून आत्ताच एक निर्णय घ्या. एक वाईट सवय सोडा आणि एक चांगली सवय सुरू करा. कारण यशस्वी लोक वेगळं काही करत नाहीत, ते फक्त योग्य सवयी दररोज सातत्याने जगतात. लक्षात ठेवा, सवयी बदलल्या की आयुष्य बदलायला वेळ लागत नाही. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधील या 15 सवयींपैकी तुम्ही आजपासून कोणती सवय सोडणार आहात ती कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबियांना शेअर करा. कारण कदाचित हा एक व्हिडिओ एखाद्याचं आयुष्य बदलण्याची प्रेरणा ठरू शकतो. आणि अशाच दमदार मराठी मोटिवेशनल व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. पुन्हा भेटू एका नवीन विचारासह जो तुमचं आयुष्य अधिक मजबूत, अधिक सकारात्मक आणि अधिक यशस्वी बनवेल.